नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये आज आपण मस्त खुसखुशीत अशी अळूवडी तयार केली। तसं तर अळूवडी ही प्रत्येकाला जमते, परंतु आज मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तयार होणारी ही अळूवडी बघा तर किती मस्त झालेली आहे। भरपूर अशा लेयर्स पडलेल्या आहेत। विशेष म्हणजे आपण तेलात डीप फ्राय न करता ही अळूवडी कुरकुरीत अशी तयार केलेली आहे। त्यासाठी रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। अळूवडी तयार करण्यासाठी अळूची 4 पानं घेतली। तर ही आपल्या अंगणात लावलेल्याच झाडाची पानं आहेत, त्यामुळे छान फ्रेश आहेत। आता ही पानं मी छान स्वच्छ धुवून पुसून घेतली। त्यानंतर एक एक पान घेऊन तिचा देठाकडील भाग बघा दाखविल्याप्रमाणे काढून घ्यायचा। म्हणजे पान उलट ठेवून बघा, त्याचा जो देठाचा जाडसर भाग असतो ना तो काढून घ्यायचा। आणि पानाला ज्या शिरा असतात ना त्या जर जाड असेल तर त्या सुद्धा हळूवार अशा वरच्यावर थोड्याशा काढून घ्यायच्या। म्हणजे अळूची वडी बांधताना ती सुटत नाही आणि व्यवस्थित अशी बांधली जाते। आता ह्या शिरा काढल्यानंतर ना लाटण्याच्या मदतीने बघा पान हे मी थोडंसं लाटून घेते। म्हणजे ज्या शिरा आहेत ना त्या एकसारख्या करून घेते। या पद्धतीने जर तुम्ही करून घेतल्या ना तर अळूवडी बांधताना ही एकसारखी बांधली जाते, अजिबात मसाला हा बाहेर निघत नाही। त्यात सारख्याच पद्धतीने आपण शिरा काढून देठ काढून अळूची पानं ही लाटण्याच्या मदतीने लाटून घेऊ। तर 4ही पानं मी याच पद्धतीने करून घेतली। आता बघा आपल्याला यात भरण्यासाठी जे सारण लागतं, जो मसाला लागतो बेसनाचा तो तयार करून घ्यायचा आहे। तर तो करण्यासाठी ना आपण एक मोठं बाउल घेतलं, त्यामध्ये 2 वाटी बेसन घेतले बरं का। कारण जेवढा मसाला तुम्ही छान तयार कराल ना तेवढ्या अळूच्या पानामध्ये तो छान असा बसतो आणि मस्त लेयर्स पडतात। तर 2 छोट्या वाट्या बेसन पीठ घेतलं। यामध्ये चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, त्यानंतर थोडासा हिंग पावडर। हिंग पावडर घातल्याने वडी ही छान पचायला हलकी फुलकी होते, त्यामुळे हिंग पावडर जरूर घाला। आता इथे पाव चमचा धनेपूड घातली। त्यानंतर 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट। तर इथे आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता झटपट ही अळूवडी तयार करतोय। आणि 2 ते 3 चमचे ना इथे मी पांढरे तीळ घातले। पांढरे तीळ हे थोडे जास्तच घालायचे, म्हणजे अळूवडीमध्ये ना छान दिसून येतात आणि खमंग अशी अळूवडी लागते। आणि यातच पाव चमचा ओवा हा हातावर छान असं चोळून घातला, म्हणजे त्याचा फ्लेवर हा अळूवडीमध्ये छान उतरेल। तर यात मला थोडं तिखट कमी वाटत होतं, म्हणून मी थोडंसं आणखी तिखट यामध्ये घातलं। आता ही अळूवडी मस्त चटपटीत तयार व्हावी याकरिता यामध्ये ना मी घरी तयार केलेली चिंचेची चटणी घालते। चिंचेची चटणी वापरल्याने ना अळूवडी ही घशात दाटत नाही किंवा खवखवत सुद्धा नाही। जर चिंचेची चटणी नसेल तर यामध्ये लिंबाच्या रसाचा वापर करा। तर लिंबाचा रस हा 1 ते 1.5 चमचा घाला। तर बघा इथे मी 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ घातला, म्हणजे चिंचेची चटणी घातलेली आहे। तर ही घरगुती चिंचेची चटणी मी कशी बनवली याची जर रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या। आणि अळूवडी छान आंबट गोड मस्त लागते, त्यासाठी यामध्ये मी 1 चमचा गूळ पावडर घातली, किंवा गूळ किसून घातला तरी देखील चालेल। तसंच आपण चिंचेच्या चटणीमध्ये सुद्धा गूळ वापरलेला आहे, त्यामुळे मी गूळ हा थोडा कमीच वापरला। आणि आता सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं। आणि आता थोडं थोडं पाणी घालून ना पीठ आपण व्यवस्थित भिजवून घेऊ। तर पाणी हे एकदाच न घालता असं थोडं थोडं घालायचं आणि थोड्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे। तर याचं बॅटर ना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं बघा या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्टच ठेवायचं, जास्तही पातळ करायचं नाही। तर बघा या पद्धतीचं मध्यम स्वरूपाचं पीठ आपण भिजवून घेतलं। तर इथं अळूवडीसाठी लागणारं जे सारण आहे, मिश्रण आहे ते तयार झालं। आता एक एक अळूचं पान घ्यायचं आणि त्यावर बघा दाखविल्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण लावत असताना अळूचं पान बघा इथे मी उलट ठेवलं आहे, म्हणजेच लाटण्याच्या मदतीने आपण जी बाजू लाटून घेतली ना त्याच बाजूने आपल्याला हे मिश्रण संपूर्ण बघा असं पसरून एकसारखं लावून घ्यायचं। तर बोटांच्या मदतीने व्यवस्थित एकसारखं आपण हे मिश्रण लावून घेतलं। आता दुसरं पान ठेवत असताना काय करायचं, याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला दुसऱ्या पानाचं टोक ठेवायचं आहे। तर बघा या पद्धतीने।
आणि आता याला सुद्धा सारख्याच पद्धतीने मिश्रण लावून घेऊ। तर छान कडेपर्यंत आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आणि घडी घालताना काय करायचं बघा, पानाच्या कडेच्या दोन्ही बाजू अर्धवट अशा आतपर्यंत घ्यायच्या, त्याला सुद्धा मिश्रण लावून घ्यायचं। तर दुसरीही बाजू याच पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायची आणि वरतून सुद्धा त्याला मिश्रण लावून घेतलं आणि कडेने बघा आतमध्ये टोक करून त्याला मिश्रण लावून व्यवस्थित ही घट्ट अशी अळूवडी बांधून घ्यायची। तर याचा घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा। तर दाखविल्या पद्धतीने ना व्यवस्थित असा शेवटपर्यंत रोल तयार करून घेतला आणि कडेला शेवटी बघा व्यवस्थित असं थोडंसं बेसनचं मिश्रण लावून ही अळूवडी पॅक करून घेतली। तर आता सारख्याच पद्धतीने उरलेल्या उरलेल्या 2 पानांची मी अळूवडी ही बांधून घेतली। तर बघा आपल्या दोन्ही अळूंच्या पानांच्या वड्या इथे तयार झालेल्या आहे। तर ह्या आता आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे। त्यासाठी एक छोटी चाळण घेतली, त्याला ना तेल लावून घ्यायचं म्हणजे अळूवडी ही खाली चिटकणार नाही आणि दोन्ही वड्या ठेवून ह्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहे। तर एखाद्या कढईत किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये पाणी उकळण्यास ठेवायचं। पाणी छान असं उकळलं की त्यावर ही चाळण ठेवायची आणि यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन्हीही वड्या व्यवस्थित अशा वाफवून घ्यायच्या। साधारणपणे इथे मी ना 15 ते 20 मिनिटं छान ही वाफवून घेतली। नंतर गॅस बंद केला। इथे अळूवडीचा कलर बघा थोडा चेंज झालेला आहे आणि छान अशी फुललेली आहे। याचाच अर्थ आपली अळूवडी ही छान अशी स्टीम झालेली आहे। तर आता यामध्ये ना एखादा चाकू किंवा टूथपिकच्या मदतीने ना चेक करून बघायचं। यामध्ये चाकू बघा रोवून बघितला तर तो क्लीन निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अळूवडी ही व्यवस्थित स्टीम झाली आहे, याचा अर्थ ती खाली चिटकत सुद्धा नाहीये। तर आता गॅस बंद केला आहे आणि ही प्लेट ना आपण थंड करण्यास ठेवून देऊ। तर बघा ह्या वड्यांना व्यवस्थित अशा स्टीम करून घ्यायच्या, नाहीतर मग कच्च्या राहिल्या तर घशामध्ये खवखवतात। तर आता ह्या थोड्याशा थंड झाल्यानंतर मी कट करून घेणार आहे। तर त्या अगोदर एका पॅन मध्ये ना मी थोडंसं तेल घातलंय बघा, जास्त सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही। तर आपल्याला ह्या डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे। तर ही वडी ना मी थोडी गरम असतानाच कट केली, तरी देखील छान अशी कट झाली बघा। शक्यतो ही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करा। तर इथं मी थोडंसं गरम असतानाच कट करून घेतलं, तरी देखील बघा किती मस्त असे लेयर्स दिसत आहे। अळूवडीचा रोल बांधताना व्यवस्थित घट्ट बांधला की लेयर्स ह्या छान येतात, मस्त अशा लेयर्स आलेल्या आहेत, अजिबात रोल सुटलेला नाही बघा। तर ह्याच पद्धतीने तुम्ही थंड झाल्यानंतर संपूर्ण वड्या ह्या कट करून घ्या। तर मी इथे थोडं गरम असतानाच ह्या कट केल्या, तरी देखील छान कट झाल्या बघा। आता ह्याच पद्धतीने मी दुसराही रोल कट करून घेतला। तर एकीकडे आपलं तेलही तापलं आहे, यामध्ये एक एक वडी सोडून छान अशी शॅलो फ्राय करून घेऊ। आता तेलात मावतील तेवढ्या यामध्ये वड्या ठेवायच्या, एकदा सर्व वड्या तळायच्या नाही, नाहीतर मग त्या नरम पडतात आणि व्यवस्थित कुरकुरीत सुद्धा होत नाही। त्यासाठी ना तर 2 बॅच मध्ये आपण सर्व वड्या तळून घेऊ। तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर आता बाजू पलटून देखील दुसऱ्या बाजूने छान खमंग अशी ही अळूवडी आपल्याला तळून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही ह्या डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता, त्याने सुद्धा मस्त अशा कुरकुरीत ह्या वड्या होतात। परंतु आपण कमी तेलाचा वापर करून ह्या वड्या व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहोत। तर एका साईडने 2-3 मिनिटं आणि दुसऱ्याही बाजूने 2-3 मिनिटं अशा आपण अलटून पलटून दोन्ही बाजूने छान अशा ह्या फ्राय करून घेतल्या बघा। तर ही अळूवडी बघा तेलात अजिबात सुटलेली नाही, मस्त असे लेयर्स पडलेले आहे आणि कमी तेलामध्ये दोन्ही बाजूने आपण मस्त खमंग अशी कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेतली बघा। रंग बघा किती सुरेख आलेला आहे ना। तर आता ही अळूवडी छान अशी फ्राय झालेली आहे। तर तेल निथळून ह्या व्यवस्थित आपण एका चाळणीत काढून घेऊ। तर बघा आवाजावरूनच तुम्हाला समजेल किती कुरकुरीत ह्या झालेल्या आहे। तर ह्याच पद्धतीने राहिलेल्या तेलामध्ये आपण शिल्लक असलेल्या अळूवड्या छान शॅलो फ्राय करून घेऊ। तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी अळूवडीची रेसिपी शेअर केलेली आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। अळूवडीला लेयर्स बघा किती छान अशा पडलेल्या आहे, मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे। यामध्ये भरपूर आपण तीळ घातलं त्यामुळे तीळ सुद्धा छान असे दिसत आहे।
कमी तेलकट भरपूर लेयर्स असलेली अळूवडी आपली तयार आहे। ही अळूवडी जर तुम्ही सांगितल्या पद्धतीने केली ना तर तुमच्या घशात अजिबात खवखवणार नाही। त्याशिवाय आपण डीप फ्राय केलेली नाही, शॅलो फ्राय केलेली आहे, त्यामुळे कमी तेलकट बनते। तर माझ्या या सोप्या पद्धतीने तयार करून बघा, चवीला अप्रतिम अशी लागते, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।